तर आमचे मित्र जयराज शिर्के यांचे इथे आगमन झालेलं तरी त्यांचं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू सुंदर असा फटका. पहिल्या चेंडूवर एक धाव घेण्यात यश. धावसंख्या झाली आहे 1 चेंडू 1 धाव. पुन्हा एकदा सरळ असा मारलेला फटका पण तितकं चांगले क्षेत्ररक्षण साई सेवक इलेव्हन संघाकडनं. समीर सावंत यांच्या हातात सुंदर अशी झेल टिपलेली आहे. 2 चेंडू धावसंख्या झाली आहे 1. 2 चेंडू 1 धाव. पुढील फलंदाज सिद्धेश सावंत. अवांतर असा चेंडू वाईड बॉल. पुढचा चेंडू सुंदर असा फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यात यश. धावसंख्येत 1 धावाने भर. धावसंख्या झाली आहे 3. पुढचा चेंडू अवांतर असा चेंडू वाईड बॉल. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी साई सेवक संघाकडून. सुंदर असा फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणजे यांच्याकडून. पुढचा चेंडू बघूया काय करतात आपल्या संघासाठी. सुंदर असा फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट असा झेल आणि पहिला धक्का दुसरा धक्का एकविरा पॅकर्स या संघाला. बघूया नवीन फलंदाज. अवांतर असा चेंडू वाईड बॉल. पाच धावा. शेवटचा चेंडू आणि हलक्या हाताने खेळलेला फटका. 1 धाव घेण्यात यश. धावसंख्येत 1 धावाने भर. धावसंख्या झाली आहे 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 6. थोडीशी शांत अशी सुरुवात एकविरा पॅकर्स या संघाकडून. बघूया पुढचं षटक. षटक क्रमांक 2. गोलंदाज समीर सावंत. पहिला चेंडू घेऊन उत्कृष्ट असा फटका ग्राउंड स्टॉट आणि हा तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण स्वप्नील साहू यांच्या मार्फत. दुसरा चेंडू उत्कृष्ट असा फटका सिद्धेश सावंत यांचा परंतु उत्कृष्ट अशी झेल विवेक यांच्याकडून. चांगला फटका होता. सिद्धेश सावंत झेलबाद झालेले आहेत. आपलेच बंधू समीर सावंत यांच्या गोलंदाजीवर भावाभावांचं युद्ध समीर सावंत यांनी जिंकलेलं आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका. नो बॉल घोषित पंचांकडनं. अवांतर असा चेंडू 1 धाव घोषित. नवीन फलंदाज विनोद. सुंदर असा फटका. 1 धाव घेण्यात यश. 64 धाव. धावसंख्येत 1 धावाने भर. धावसंख्या झाली आहे 9. 4 चेंडू 9 धावा. 2-2. सुंदर असा फटका. उत्कृष्ट असा सरळ बॅटने खेळलेला षटकार. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न परंतु सरळ क्षेत्ररक्षणाच्या हातात चेंडू धावचीत झालेला आहे. विनोद. अंपायर सँडी. 5 चेंडू झाले. 5 चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक षटकातील. स्ट्रायकवर आहेत अथर्व. नवीन फलंदाज विशाल गवळे. सुंदर अशी गोलंदाजी परंतु अवांतर चेंडू नो बॉल.
धावसंख्येत 1 धावांनी भर. धावसंख्या झाली आहे 17. सुंदर असा फटका आणि हा षटकार. उत्कृष्ट बॅटिंग अथर्व यांच्याकडून. धावसंख्येत 6 धावांनी भर. धावसंख्या झाली आहे 23. 3 षटकाच्या समाप्तीनंतर. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. तिसरं षटक मयुरेश. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. स्ट्रायकर आहेत विशाल, संघाचे ओनर कप्तान. सुंदर असा फटका. बघूया किती धावा भेटतात. 1 धाव घेण्यात यश. आणि धावचीत झालेले आहेत विशाल. थोडंसं मिसबॅलन्स झाले दुसरी धाव घेताना आणि क्रीजमध्ये काही त्यांची बॅट पोचली नव्हती. धावचीत झाले विशाल गवळे. नवीन फलंदाज राहुल त्यांची जागा घेताना मयुरेश पुढचा चेंडू घेऊन. सुंदर असा फटका. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि बघूया पंचांचा निर्णय काय होतोय. नॉट आउट. 1 धाव घेण्यात यश संघाला. मयुरेश पुढचा चेंडू घेऊन तयार. सुंदर असा हलक्या हाताने घ्यायला चेंडू. 1 धाव डिक्लेअर. चौथा चेंडू मयुरेशांचा. सुंदर असा फटका. थोडस क्षेत्ररक्षणात चेंडू सुटलेला आहे हातातून. 1 धाव घेण्यात यश. धावसंख्या झाली आहे 27. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा कार्बेटच्या दिशेने मारलेला फटका आणि हा 4 धावा. गॅप मध्ये मारलेला फटका. 4 धावा घेण्यात यश आलेलं आहे फलंदाज अथर्व यांना. 1 टू गो. सँडी 1 बॉल टू गो. 1 बॉल बाकी है. 1 टू गो है. 1 टू गो है. 1 बॉल बाकी है. 31. धावसंख्या झाली 31. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक मयुरेशांचा. शेवटचा चेंडू वाईड बॉल. अवांतर चेंडू. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा. उत्कृष्ट असा फटका आणि ही झेल सुटलेली आहे स्वप्नील सावी यांच्या हातातून. पण नक्कीच त्यांनी धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 33 रन. शेवटचं षटक सावंत यांच्या मार्फत. 1 धाव घेण्यात यश. धावसंख्या झाली 34. शेवटचे 5 चेंडू. सुंदर असा फटका आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. गडी झेलबाद केलेला आहे. नवीन फलंदाज सुमित. बघूया पुढचा चेंडू काय करतात देवेंद्र सावंत. सुंदर असा फटका कार्पेटच्या दिशेने मारलेला पुढच्या दिशेत आणि 1च धाव घेण्यात संघाला यश. धावसंख्या झाली 35 धावा. 35 रन्स ऑन बोर्ड. सुंदर असा फटका. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मयुरेश यांच्याद्वारे. बघूया पंचांचा निर्णय काय होतोय. नॉट आउट. अवांतर चेंडू होता. नो बॉल. नो बॉल होता ना सँडी. नो चेंडू. ओके नो बॉल. ग्राउंड शॉट. 1 धाव घेण्यात यश. थोडीशी जमिनी लगतच फटके वगैरे मिळतात आपल्याला.
सुंदर असा फटका आत्ताच उल्लेख केला आपण आणि हा हवेत मारलेला षटकार. शेवटचा चेंडू बघूया काय करतात अथर्व. 44. धावसंख्या झाली 44. पुन्हा एकदा सरळ मारलेला फटका. सिंगल धावसंख्या झालेली आहे 45. 46 धावांचं लक्ष. 46 धावांचं लक्ष साई सेवक 11 या संघाला. 45. 46 धावांची गरज. धावांची गरज. 46. आणि अथर्व उंडे यांनी वैयक्तिक 25 धावा केल्या आहेत आपल्या संघासाठी. 46 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे साई सेवक या संघाला. पुढील समालोचनासाठी आम्ही मकरन यांना तर स्ट्राईक साठी आलेले आहेत साई सेवक या संघाकडून विवेक. चला प्रॅक्टिस लवकरात लवकर आणि जोरदार आपण स्वागत करूया ते म्हणजे अर्थातच आपल्या मानपाडा भागातीलच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आमचे सन्मानित युवा नेते श्री उमेशजी अग्रवाल साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. उमेशजी अग्रवाल साहेबांचं आम्ही इथे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मानपाडा टिकुनीजवाडी भागातील एक अतिशय अग्रेसर असलेलं व्यक्तिमत्व, सामाजिक कामामध्येही पुढे असलेलं असं व्यक्तिमत्व ते म्हणजे युवा नेते श्री उमेशजी अग्रवाल साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे. खर तर माघी गणपती असू दे किंवा महिलांचे होम मिनिस्टर असू दे त्याच्यामध्ये खर तर प्रोग्राम घेत भरपूर नाव ज्यांनी केलं ते उमेशजी अग्रवाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या माध्यमातून त्या विभागातील एक प्रमुख चेहरा म्हणजेच उमेश अग्रवाल त्यांचं आम्ही ते मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. थोडीशी वरची कॉमेंट करतो. माझी पोरगी मागे लागली मगाचपासून. पप्पा तुम्ही बोला. हॅलो. राहुल पालंडे मित्रमंडळ आयोजित राबोडी चॅम्पियन लीग याच्यातील शेवटचा सामना हा 46 धावांचं आव्हान आहे ते साई सेवक 11 संघाला. लास्ट इयरचा जो अंतिम विजेता संघ होता साई सेवक 11 त्याच्यातील तडाखेबंद फलंदाज विवेक आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे तो सूरज. 24 बॉलमध्ये 46 धावांचं आव्हान. पहिला चेंडू बचावात्मकरित्या खेळून काढलाय. एक धाव पूर्ण करतोय. एक चेंडू अखेर धाव संख्या होती ती 1. आता सूरजाने मागील तिन्ही सामन्यांमध्ये सर्वोत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती. त्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा पाहायला मिळेल. दुसरा चेंडू खेळतोय आणि सुंदर मारूनला फटका पाहूया आणि सीमारेषेजवळ झेल होतोय आणि दुसऱ्या चेंडूवर पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सूरज परततोय. आव्हान तसं तगडंसं आव्हान आहे 46 धावांचं. आणि आता नवीन फलंदाज येतोय तो समीर सावंत. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर राऊंड द विकेटचा मारा करतो गोलंदाज सुमित. दरम्यान हा तिसरा चेंडू सुंदर पटकवलेला चेंडू बहुतेक सीमारेषा पार करतोय आणि 6 धावा. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 4 चेंडू अखेर 7. 3 चेंडू अखेर 7. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेला आणि आता मात्र जहील बाद होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण इकडे एकविरा बॅकर्स कडून. दरम्यान धावसंख्या होती 4 चेंडू अखेर 2 बाद 7. अशाच प्रकारच्या फटक्यांची गरज आहे ती साई सेवक 11 या संघाला. आणि आता ज्याच्यावर पूर्ण मदार आहे असा संघाचा कर्णधार मयूर येतोय. दरम्यान सुंदर चेंडू काहीसा
डावेष्टीच्या बाहेरून जाणारा, एक धाव मात्र पूर्ण होते. नो चेंडू आणि अवांतर एक धाव, अशा प्रकारच्या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 वर. दरम्यान पुन्हा एकदा विवेक षटकातील 5वा चेंडू टाकतोय. विवेक पुन्हा एकदा बचावात्मकरित्या खेळून काढतोय, एक धाव मात्र पूर्ण करतोय. पुन्हा एकदा नो चेंडू, अवंतर 2 धावेने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. 4 चेंडू अखेर 2 बाद 11. पुन्हा एकदा मयूर, सुंदर मारण्याचा प्रयत्न, चेंडू काही बॅटच्या पाहिजे तसा पट्ट्यात आला नाही. निर्धाव चेंडू, धावसंख्या होते 5 चेंडू अखेर 2 बाद 11. पुढील चेंडू खेळतो मयूर, मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन एक धाव मात्र पूर्ण होते. धावसंख्या होते 1 षटका अखेर 2 बाद 12. 3 षटकामध्ये 34 धावांचं आव्हान बाकी राहतोय. दरम्यान एकविरा पॅकर्स कडून गोलंदाजीसाठी येतोय सोहम. राईट आर्म आणि सामना करेल तो मयुरेश. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, काहीसा फिरकवला चेंडू पाहूया आणि डायरेक्ट 6 धावा. सुंदर फटका मयुरेश कडून. धावसंख्या जाऊन पोचते 1 चेंडू अखेर 18. पुढील चेंडू काहीसा डाव्या एसटीच्या बाहेरून जाणार, पंचांकडून सोहेर घोषित. धावसंख्येत अवांतर धावेने भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते ती 1 षटक आणि 1 चेंडू अखेर 19. दरम्यान पुढील चेंडू काहीसा दबावाखाली असेल गोलंदाज, कारण तडाखेबंद फलंदाज मयूर समोर आणि पुन्हा मारण्याचा नादात, परंतु चेंडू काही ठीकसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही. निर्धाव चेंडू, धावसंख्या कायम. धावसंख्या होते 2 चेंडू अखेर 19. पुन्हा काहीसा दिशा भरकटलेला गोलंदाज, पंचांकडून सोहेर घोषित. धावसंख्येत अवांतर धावांनी भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. पुढील चेंडू आणि पटकावलेला चेंडू, परंतु बाउन्स होऊन पुन्हा रिटर्न येतो. गोलंदाज फिल्डिंग करतोय आणि एक धाव मात्र रोखण्यात काही यश आलं नाही. धावसंख्येत 1 धावेने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 चेंडू अखेर 21. विवेक, सुंदर फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु काहीतरी इजा झाली असं बहुतेक विवेक याला. डॉट चेंडू, सुंदर चेंडू, तेवढाच सुंदर मारला, परंतु गोलंदाजांकडून अतिशय सुंदर प्रकारचे म्हणजे एक सुंदर प्रकारचा खेळ पाहायला मिळतो या चेंडूवर आपल्याला. सुंदर गोलंदाजी. 4 चेंडू अखेर धावसंख्या होती ती 2 बाद. किती 21. सुंदर चेंडू बचावात्मकरित्या खेळून काढतो. 1 धाव मात्र रोखण्यात यश येत नाही. धावसंख्येत 1 धावाने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 चेंडू अखेर 2 बाद 22. जी आपल्याला हवी असलेली जी धावसंख्येची सरासरी आहे ती राखण्यात यश भेटते तो मयुरेश आणि विवेक या जोडीला. साई सेवक 11चे हे दोन्ही तडाखेबंद फलंदाज. सुंदर फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धावेवर समाधान मानावं लागतं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23. 2 षटका अखेर 2 बाद 23. आणि आता 2 षटकामध्ये पुन्हा एकदा 23 धावांची गरज आहे मयुरेश आणि विवेक याच्या माहितीसाठी. 12 चेंडू आणि 23 धावा. सुंदर चेंडू मारण्याच्या नादात, परंतु बॅटच्या काही ठीकसा पट्ट्यात येत नाही, परंतु 1 धाव मात्र पूर्ण करतोय. धावसंख्येत 1 धावेने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24. 1 चेंडू अखेर 24. बॉलर कोण? सँडी गोलंदाजी करतोय. दुसरा चेंडू काहीसा डाव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणाऱ्या पंचांकडून स्क्वेअर घोषित होते. धावसंख्येत अवांतर धावेने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25. 11 चेंडू आणि 21 धावा. दरम्यान सँडियाचा पुढील चेंडू, सुंदर फटका. मी मगाशी म्हटलं होतं की सुंदर फलंदाजी करतो विवेक, परंतु काहीसा क्षेत्ररक्षण चांगलं होतं आणि धावसंख्येत 1 धावेने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26. सुंदर चेंडू मारण्याच्या नादात चेंडू काही समजला नाही मयुरेश याला. निर्धाव चेंडू, धावसंख्या होती ती 3 बॉल 26. आणि या क्षणी आपण इथे पाहतो, खरं तर या मंचावरती एक विशेष इथे स्वागत इथे होताना त्यातच
घोडबंदर पट्ट्यातील खास करून मानपाडा टिकवली जिवाडी या भागातील एक उभरता असं नेतृत्व ते म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते श्री उमेशजी अग्रवाल साहेबांचं इथे विशेष हार्दिक स्वागत इथे होताना खरं तर शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत आमचे राहुल पालांडेजी त्यांचं इथे विशेष हार्दिक स्वागत करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे खास पाहिलं जातं त्यांचं इथे विशेष हार्दिक स्वागत केलं जात आहे. आणि त्याचबरोबरीने खरं तर याच मंचावरती उपस्थित वैद्यराज कदम यांचंही ते मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे. श्री वैद्यराजी कदम यांचंही ते मनपूर्वक हार्दिक स्वागत करत त्यांचं इथे खास स्वागत केलं जात आहे. इथे शाल पुष्पगुच्छ देत आणि श्रीफळ देत त्यांचं इथे विशेष हार्दिक स्वागत केलं जात आहे. वैद्यराजी कदम यांचं इथे विशेष मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे. आणि त्याचबरोबरीने खरं तर आता काही क्षणातच ज्यांचं आगमन होत आहे ते कार्य सम्राट लाडके आपले नगरसेवक तेच म्हणजेच कृष्णदादा पाटील जे भारतीय जनता पार्टीचे खरं तर आपल्या बाजूच्याच वॉर्डमधील ते कार्य सम्राट नगरसेवक श्री कृष्णदादा पाटील यांचं इथे आगमन होत आहे. आणि त्याचबरोबरीने खरं तर सचिन दादू पाटील जे चिट्टीस भाजपा ठाणे शहर त्यांचं इथे आगमन होत आहे. आणि खरं तर या क्षणी आपण पाहतो या मंचावरतीच उपस्थित असलेले आमचे सिद्धिविनायक मित्रमंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपमुख्यमंत्री सूर्यकांतजी लाड साहेब आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष म्हणजे या आपल्या विभागातील आणि त्याचबरोबरीने खरं तर हनुमान मित्रमंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री संतोषजी नागले उर्फ बाळू यांचं या मंचावरती आगमन झालेलं आहे. तर या सर्व अतिथींचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दरम्यान 6 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे ती साई सेवक 11 संघाला. 6 चेंडू आणि 11 धावा. धावसंख्या 3 षटकाखेर 2 बाद 35. विवेक सिद्धेश राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा मारण्याचा प्रयत्न. चेंडू सुंदर बॅटच्या पट्ट्यात आला होता परंतु वरच्या नेटला लागून झेल झाला असता परंतु एकविरा पॅकर्सकडून थोडीशी चूक होते कारण विवेक एक धाव पूर्ण करतोय. दरम्यान 5 चेंडूमध्ये 10 धावा मारण्याच्या नादात काहीसा चेंडू ठीकसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही परंतु एक धाव मात्र चोरटी धाव म्हणावी लागेल. एक धाव पूर्ण करतोय तो मयुरेश. दरम्यान 4 चेंडू आणि 9 धावा. 4 चेंडू आणि 9 धावा. अतिशय चुरशीचा सामना. दरम्यान टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न पण ठीक सगळ्या बॅटच्या पट्ट्यात आले. दरम्यान एक धाव पूर्ण आणि दुसरे धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न पाहूया धाव पूर्ण होते का. आणि दरम्यान सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल विवेक आणि मयुरेश याच्याकडून आणि काहीसे खराब असे कलेक्शन झालं नाही ते गोलंदाजाकडून. आणि दरम्यान सामन्यातलं रोमांच मात्र वाढत आहे. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. एक फटका पाहायला मिळतो का बघूया आपल्याला. आणि सुंदर मारण्याचा प्रयत्न. चेंडू इकडे सीमारेषेवर क्षेत्ररक्षण ठीकसं झालं नाही. दरम्यान 2 धावा पूर्ण करतो मयुरेश. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल मयुरेश आणि विवेक याच्यामध्ये. 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू आणि 5 धावा. डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंतांकडून सोयर घोषित. धावसंख्येत अवांतर धावेने भर पडते आता. 2 चेंडू आणि 4 धावा. प्रत्येक चेंडू सह रोमांच वाढतोय आणि हा मारलेला त्याचा प्रयत्न चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात आला आणि झेल बाद होतो विवेक. सलामीला आलेला विवेक आता मात्र तंबूत परततोय. विशाल याने सुंदर झेल घेतला आणि विवेक परततोय आता. 1 चेंडू आणि 4 धावा. आणि स्वतः मयुरेश जो कर्णधार आहे या संघाचा साई सेवक 11चा मगाशी मागच्या मॅचेसमध्ये मॅच जी झाली होती साई सेवक 11ची त्याच्यामध्ये सुद्धा 1 चेंडू आणि 4 धावा हव्या होत्या परंतु त्या समोरच्या टीमने केल्या होत्या. आणि आता आणि चौथी मॅच आहे ती. दरम्यान सोयर चेंडू होतोय. धावसंख्येत अवांतर धावेने भर पडते. 1 चेंडू आणि 3 धावा. काहीसं दडपण म्हणावं लागेल. गोलंदाजावर मारण्याचा प्रयत्न. सुंदर मारला चेंडू आणि आज सीमारेषा पार करतोय आणि सुंदर फटका मयुरेश कडून आणि अशा प्रकारे विजय प्राप्त होतोय तो.